मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि वादग्रस्त विषय उलगडणार आहोत. शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांचा खरा संबंध. या सिरीजमधील हा चौथा व्हिडिओ आहे. इतिहासाच्या पानांमध्ये आपल्याला या दोघांच्या संबंधांबद्दल अनेक गोष्टी वाचायला मिळतात, मात्र या गोष्टी किती सत्य आहेत आणि किती काल्पनिक याचा विचार आपण या व्हिडिओतून करणार आहोत. आणि त्याचा आधार आहे प्राध्यापक मा. देशमुख यांचा ग्रंथ रामदास आणि पेशवाई. रामदासांच्या चरित्राशी जोडल्या गेलेल्या कथा, त्यांचे वेणू आणि अक्का यांच्यासोबतचे नाते, शिवाजी महाराजांना केलेली मदत प्रत्यक्ष होती की नव्हती, तसेच रामदासांवरील वादग्रस्त आरोप, या सर्व मुद्द्यांवर आज आपण प्रकाश टाकणार आहोत. शिवाजी महाराजांसाठी रामदासांची भूमिका किती महत्त्वाची होती की नव्हती, किती फक्त इतिहासकारांनी रंगवलेली कल्पना होती, या सर्व प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. चला तर मग सुरुवात करूया या ऐतिहासिक सत्याच्या प्रवासाला. मित्रांनो, यापूर्वीचे भाग 1, 2, 3 आपण पाहिले नसतील तर ते सुद्धा जरूर पहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण कंटिन्यू हे मुद्दे करूया. याचा आधार आहे प्राध्यापक मा. देशमुख यांच्या पुस्तकातील विचार जसेच्या तसे. रामदासांच्या वेणू आणि अक्का. श्री नर फाटक आपल्या लेखात पुढे म्हणतात, रामदासांना फळांचा आहार आवडत होता व सहसा ते शिजवलेले अन्न खात नसत, परंतु वेणूबाईने लढीवाढ आग्रह केलाच तर हा निग्रही पुरुष तिच्या मनाचा हेरमोड करण्याऐवजी आपला नियम मोडीत असत, अशी समर्थ प्रतापाची साक्ष आहे. पृष्ठ 269 मध्ये असंही नर फाटक म्हणतात. रामदासाने वेणूचे लुगडे आपल्या अंगाला गुंडाळले हे सांगताना श्री फाटक म्हणतात, परंतु केवळ पाकसिद्धीच्या कौशल्याबाबतच रामदास वेणूबाईवर खुश होते असे नसून त्यांनी दुसऱ्या रीतीनेही आपले तिच्या संबंधी प्रेम लोकांच्या निदर्शनास आणले होते. कृष्णावेणीच्या वाळवंटात एकदा वेणूबाईचे वस्त्र वाळत असल्याचे पाहून ते मेखळेप्रमाणे धारण केले असे समर्थ प्रतापाचे निवेदन आहे. प्रताप उल्हास 11 पान 71. ते त्यांच्या अंगावर सतत 11 दिवस होते. वेणूबाईच्या लुगड्याची मेखळा अंगावर 11 दिवस वागविणाऱ्याबद्दल लोकांच्या अंतरंगात विकल्पाचे वारे संचारल्यास त्या दोष कुणाचा? पृष्ठ 269 वर ही नोंद आहे. रामदास अक्का प्रेम प्रकरण सांगताना श्री फाटक म्हणतात, वेणाबाईप्रमाणेच अक्काबाईचे महात्म्य रामदासांच्या मठात होते. मठातली व्यवस्था अक्काबाईच्या तंत्राने चालत होती. तिच्याबद्दल भीम स्वामींची माहिती देऊन हे शिष्यणीचे प्रकरण आटोपणे बरे. रासी वड्यामध्ये होती बाई एक, अनुग्रह तेख केला तिसी, नाम तिचे अक्का भावजीचा निका, प्रीती पात्र देखा स्वामीचे ते, चाफळीच्या मठी स्वामित्व तयेचे, जीव प्राण जीचे स्वामीपासी, 2 जुनी चरित्रे पान 19 वर ही नोंद आहे. रामदास ग्रंथ लेखनार्थ एकांतवासात जाऊन बसले तेव्हा देखील या शिष्यणीला बरोबर नेण्यास चुकले नाहीत असे एका पत्रावरून सिद्ध होते. पृष्ठ 269 वर ही नोंद आहे. रामदासांचा हा कसला एकांत, कसली ग्रंथनिर्मिती? श्री फाटक पुढे लिहितात, शिष्यणींना लावलेली मुलीची उपमा मान्य करून देखील काही गोष्टींचे गूढ शिल्लक राहतेच. पुन्हा बाप व मुली यांच्यातील अकृत्रिम प्रेमाला सामाजिक व्यवहारात बंधने नाहीत असे नाही, याचे स्मरण ठेवणे अगत्याचे आहे. मुलीच्या प्रेमासाठी जेवण्या खाण्यातले नियम बापानी प्रसंगी मोडल्यास त्याबद्दल कोणास चमत्कार वाटणार नाही, पण एखादा बाप आपल्या तरुण विधवा मुलींना जर प्रहरच्या प्रहर शयनस्थळी एकांती घेऊन बसेल तर ते लोकांना खपणार नाही. तसेच उद्या जर एखादा बाप मुलीवरती आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी तिच्या लुगड्याची उपरणे अंगाला गुंडाळून हिंडू लागेल तर लोक त्याची कोणत्या रीतीने संभावना करतील हे निराळे सांगावयास नको. प्रत्येक गोष्टीचा अतिरेक टाळावा असा उपदेश रामदासांच्या वाङ्मयात आहे, परंतु या उपदेशाच्या विरुद्ध जर त्यांचे आचरण खरोखरीच असेल तर पृष्ठ 270-71 वर
याची नोंद आहे. यालाच म्हणतात लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः शिष्या. रामदासाने मुसलमानांना विरोध केला नाही आणि शिवाजी राजांनाही काडीची मदत केली नाही. रामदास हा आदिलशहांच्या मर्जीतील होता. त्याला मुसलमानी राज्य जावे असे वाटत नव्हते. यावर प्रकाश टाकणारा हा उतारा बघा. जी कामगिरी शिष्यणींची तीच शिष्यांची. रामदासांच्या सभोवती स्वराज्य प्राप्त्यर्थ शिवाजी महाराजांनी आरंभलेल्या कार्याचा पसारा होता. त्यामध्ये शेकडो माणसे खपत होती, परंतु त्या सगळ्या धामधुमीत रामदासांचा एकही महंत चुकून सुद्धा सापडत नाही. पृष्ठ 271 ही नोंद आहे. ते पुढे म्हणतात, त्यांच्या म्हणजेच रामदासांच्या टिपणात सुद्धा मुसलमानी राज्य जावे आपोआप जाणारे नसल्यास आपण प्रयत्न करून मोडावे अशी प्रतिकाराची भावना दिसत नाही. शिवाजी राजांच्या पुंडाव्याकडे लक्ष जाऊन आपल्या अंमलदारांना जरबेची पत्रे लिहिण्यापर्यंत विजापूर दरबारची मजल गेली असता राजवाड्याच्या मताप्रमाणे धर्मरक्षी ऐसा राजा सापडण्याकरता भटकणारे रामदास मसुरास रामनवमीचा उत्सव विजापूर शहाच्या हुकमाने आडव्या फांदीची अडचण निस्तरून साजरा करण्यात गर्क होते. एकाच्या शिवाजी राजांच्या पुंडाव्याबद्दल विजापूर दरबारची पत्री ज्या वर्षी गेली त्याच वर्षी दुसरा रामदास विजापूर दरबारच्या फांदी तोडण्याचा हुकम पैदा करतो. यावरून दोघांची म्हणजेच शिवाजी महाराज व रामदास यांची अवतारकारी स्पष्ट दिसतात. पुढे एक जण म्हणजे शिवाजी महाराज विजापूरच्या सत्तेखालचे किल्लेगाव छिनावून त्या सत्तेचा क्षोभ उत्पन्न करतो, तर दुसरा म्हणजे रामदास त्या सत्तेच्या मेहरबानीने आपल्या देवस्थानाला काही इनाम जमिनी संपादन करतो. या दोघांच्या बाबतीतला फरक दोघांच्या अवतार कार्याचे रहस्य समजावून देण्याला समर्थ आहे. शिवाजी महाराजांच्या पुंडाव्याचा उल्लेख असणाऱ्या पत्रासारखी विजापुरी अंमलदारांची पत्रे रामदासांच्या बाबतीत सापडू नयेत. याचा अर्थ त्यांचा अवतार पुंडाव्यासाठी नसून संताव्यासाठी होता हेच दाखवित नाही काय. पृष्ठ 274-75 ही नोंद आहे. रामदास व विजापूरच्या आदिलशहाचा हेर होता हे श्री वीर मोहिते यांचे संशोधन ग्राह्य मानण्यास वरील पुरावा पुरेसा नाही का. श्री फाटक म्हणतात, रामदासांनी शिष्य समुदायाच्या जोरावर मुसलमानी सत्तेला झुंज देऊन नामोहरम केल्याचे उदाहरण सापडत नाही. त्यांच्या उपदेशात मुसलमानी धर्माचा तिरस्कार नाही. पृष्ठ 276 ही नोंद आहे. रामदासांच्या चरित्रात काल्पनिक कथांची घुसाघुसव सांगताना श्री फाटक म्हणतात, काही कथा इतर साधू संतांच्या चरित्रातून घेऊन रामदासांच्या चरित्रात भरल्या आहेत की काय असा संशय येतो. आपल्या गुरुजींच्या जीवनकथेत कसलीच उणीव राहू नये व दुसरा कोणताही संत कोणत्याही बाजूने आपले गुरुहून श्रेष्ठ दिसू नये असा संकल्प करून सांप्रदायिक लोक रामदासांची चरित्रे लिहाव्यास बसल्यानंतर चमत्कारांचा तुटवडा कसा उत्पन्न होणार. पृष्ठ 276 अशी नोंद आहे. राम लक्ष्मण दत्तात्रय वगैरे देवही मुस्लिम वेश घेत होते हे श्री फाटक यांच्या शब्दात कसे येते पहा. रामदासांच्या जन्मापूर्वी त्यांचे वडील सूर्याजीपंत रामनवमीचा उत्सव चालू असता त्यांना बोलावून दूर नेऊन दर्शन देण्याकरता राम लक्ष्मणाच्या खाशा स्वाऱ्या पठाणाचा वेश घेऊन आल्या अशी दास विश्रामधामात अगदी आरंभीच कथा आहे. दुसरे उदाहरण रामदासांना झालेल्या दत्तात्रेयाच्या दर्शनाचे आहे. दत्त महाराजांनी यवनवेश धारण केला होता. बरोबर बीबी होती. रामदास समोर आल्यावर खाना तयार करण्यासाठी बीबीला त्यांनी हंडी शिजवण्याची आज्ञा केली. कोंबडी कुत्री रेडा या सर्वांचा फन्ना उडविला तरी हंडी भरेना. तेव्हा समोरच्या ब्राह्मणाला कापण्याचा दत्तात्रेयांनी हुकूम सोडला. पृष्ठ 278 अशी नोंद आहे. रोग बरा करण्यासाठी मुसलमानांचे उष्टे खा असे सांगणारा हिंदू देव आणि तसे करणारा रामदास. श्री फाटक पुढे म्हणतात, एकदा जयरामाला दुर्धर व्यथा जडली तेव्हा देवाने सांगितले की यवनाचे उच्छिष्ट भष्टन केल्याखेरीज ही व्यथा बरी व्हायची नाही. यवनाचे उष्टे खावायला सांगणारे देव आणि ही त्यांची आज्ञा पाळणारे त्यांचे भक्त त्या काळात होते. रामदासांनी देवाचा उपाय ऐकताच मुसलमानाच्या
चिडीचे त्या देवाला बहिष्कार घालावास पाहिजे होता. तू तुझ्या व्यथेपायी मेलास तरी बेहतर आहे, पण यवनाचे उष्टे खाण्याचा उपाय नको, असे उद्गार रामदासांनी काढले असते व जयरामांनी त्याचा मान ठेवून प्राणत्याग केला असता तर त्यात विरोधात्त आणि स्वधर्म संबंधी उत्कृष्ट स्फूर्तीचा भाव म्हटला असता. तो वरच्या कथेत नाही. असल्या गोष्टींवरून रामदास मुसलमानी सत्तेच्या विध्वंसाचा कानमंत्र शिवाजी राजांना देण्यास कितीसे अधिकारी होते याचा आपोआप निकाल लागतो. पृष्ठ 278-79 वर अशी नोंद आहे. शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झालीच नाही. ब्राह्मण लेखकांनी रामदासांचे महत्त्व वाढविण्यासाठी अनेक खोटे पुरावे बनवून ही भेट झाल्याचे सांगितले असले तरी त्यावर बहुजनांनी विश्वास ठेवू नये. आशीर्वाद. भारतातील साधू वेशधारी भिकारी देवळाच्या परिसरात भक्तांना आशीर्वाद देत देत भीक मागत असतात. तोच प्रकार रामदासांचाही होता. इनाम मिळविण्यासाठी बाट भिकारीही रामदासांसारखीच धन्याची स्तुती करतात. श्री नर फाटक म्हणतात, रामदासांच्या पत्रातील स्तुतिकारक शब्दयोजना ही केवळ कवित्वाची बजरंग भरारी आहे असे समजल्यास रामदासांची योग्यता श्रीमंत आणि परामर्श घ्यावा म्हणून त्यांची भरमसाठ प्रशंसा गीते गाणाऱ्या सामान्य पोटभरू भाटाहून जास्त महत्त्वाची ठरत नाही. पृष्ठ 282 वर अशी नोंद आहे. 1969च्या कोल्हापूर येथील भाषणात प्रस्तुत लेखकाने असेच मत व्यक्त केले होते. तुकाराम महाराज आणि रामदास यांच्यातील फरक सांगताना श्री फाटक लिहितात, तुकाराम बुवांनी राजा घरी चालून आला असता त्याची भीडभाड न बाळगता त्यास परत लावले व रामदासांनी तुमच्या देशी आमचे वास्तव्य असून सुद्धा तुम्ही आमची विचारपूस केली नाही अशा अर्थाची शिवाजी राजाकडे तक्रार केली. या दोघांच्या वृत्तीतला भेद मात्र नजरेआड करता येण्यासारखा नाही. पृष्ठ 282 वर ही अशी नोंद आहे. शिवाजी आणि रामदासांचे उद्देशच भिन्न होते. शिवाजी महाराजांची सनद, सनदेच्या मजकुराची ओढाताण वगैरे विषयावर विवेचन केल्यावर श्री नर फाटक म्हणतात, शिवाजींनी रामदासांच्या झोळीत राज्यार्पणाचा कागद टाकला. रामदासांनी तो परत केला व आपल्या नावाने राज्य चालविण्याविषयी आज्ञा दिली. या आख्यायिकेला आधार नाही व तिला विशेष महत्त्व नाही. पृष्ठ 290 वर अशी नोंद आहे. शिवाजींच्या भगव्या निशाणासंबंधी श्री फाटक म्हणतात, रामदासांचे सांप्रदायिक वस्त्र मुळातच जेथे भगवे नव्हते तेथे त्या बिनभगव्या वस्त्रातून भगवे निशाण उत्पन्न होणार कसे. पृष्ठ 291 वर अशा प्रकारची नोंद आहे. रामराम. रामदासांनी जोहाराचा रिवाज घालून रामराम ही नमस्कार दर्शक पद्धती शिवाजी राजांमार्फत सुरू केली असे त्यांचे सांप्रदायिक व इतर चरित्रकार म्हणतात. परंतु रामदास उदयाला येण्यापूर्वीच्या काळातले एक ऐतिहासिक पत्र उजेडात येऊन त्यातल्या रामराम शब्दाने रामदासांच्या कर्तृत्व क्षेत्रात घुसवलेल्या कल्पनेचे मूळच उपटले गेले आहे. पृष्ठ 291 वर अशी नोंद आहे. विविध ज्ञान विस्तार या मासिकाच्या जुलै 1929च्या अंकातील पृष्ठ 255 ते 295 मध्ये श्री नर फाटक यांनी लिहिलेल्या रामदास आणि शिवाजी या प्रदीर्घ लेखातील उतारे पृष्ठ क्रमांकासह आतापर्यंत आपण माम देशमुख यांच्या पुस्तकातून वाचले आहेत. आणि आता या लेखाच्या शेवटच्या भागात श्री नर फाटक लिहितात, या चरित्रकारांनी कर्णोपकर्णी ऐकलेल्या कथांची भारुडे लिहिली याचे खरे आश्चर्य नसून ती भारुडे विश्वसनीय आहेत असे सांगणारे महाशय 20व्या शतकाच्या तर्कप्रधान चिकित्सा युगात दिसतात. हे खरे आश्चर्य आहे. दोष जर कुणाचा असेल तर जुन्या सांप्रदायिक चरित्रकारांचा नसून आज त्या चरित्रकारांना डोक्यावर घेऊन सामान्य जनतेची दिशाभूल करणाऱ्यांचा आहे. पृष्ठ 295 विविध ज्ञान विस्तार जुलै 1929 यामध्येही नोंद आहे. श्री नर फाटक यांनी रामदासाला एवढे उघडे नागडे केले आहे की त्यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही. आम्हाला रामदासांचा आणि ब्राह्मणांचा शत्रू मानणाऱ्यांनी आपल्या ह्या ब्राह्मण फाटकांचा उपरोक्त लेख अवश्य
वाचावा असे लेखक सुचवतात. देशाचे दुश्मन या ग्रंथात श्री दिनकरराव जवळकर रामदासांबद्दल म्हणतात, शूद्रराजा राज्याभिषेक करून घेतो म्हणून धर्म बुडाला म्हणणाऱ्या भिक्षुकी मनाला एखादी भट्टीन शूद्र पलंगावरून उड्या टाकीत आली तरी समजत नाही. राज्याची भिक्षा मागायला अल्लक म्हणून येणारा गोसावडा रामदास या राज्याभिषेक प्रसंगी कोठल्या मठ्ठीत गांजा खेचीत बसला होता याचा उलगडा भटोबा करतील काय? जेव्हा तेव्हा शिवाजीचे गुरुपद रामदासी झोळीत टाकणाऱ्या आजच्या भटांचा भगवा भंगड रामदास बजाजी खानाच्या शुद्धीप्रसंगी कोठे वेणुताईच्या महालात सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझ्या कारणी देह माझा पडावा हा शृंगार मंत्र शिष्यणीला शिकवित होता काय? सहस्त्र भोजनाच्या वेळी पंगत ठोकून बसणारे हे अन्नावरचे या दोन्ही प्रसंगी कोठे तोंड काळे करून बसले होते. जवळकर समग्र वाङ्मय पृष्ठ 86 देशाची दुश्मन आवृत्ती पहिली 1925 यामध्ये अशा प्रकारच्या शब्दांची नोंद आहे. साधू पुरुष सदाचारी असतात अशी समजूत असल्यामुळे त्यांना सर्वजण आदराने वागवितात. शिवाजी महाराजही साधूंनाच नव्हे तर फकीरांनाही आदराने वागवीत, तसे त्यांचे आदेश होते. त्यामुळे एखादा बुवा दुराचारी असला तरीही शापाच्या भीतीने त्याला कोणी विरोध करीत नाहीत. गोसाव्यांचा अपमान करू नये आणि त्यांच्या नादीही लागू नये असा सल्ला वयोवृद्ध बहुजन देत असतात. रामदास म्हणतात, राज्य नेले म्लेच्छ क्षेत्री, गुरुत्व नेले कुपात्री, आपण अरत्री ना परत्री काहीच नाही. दासबोध 14:7 इथेही नोंद आहे. याचा अर्थ लेखक सांगतात, राजसत्ता म्लेच्छ आणि क्षत्रिय यांच्या हातात गेली, गुरुत्व नीच जातीकडे गेले, आपल्या ब्राह्मणांच्या हातात काहीच नाही याची रामदासांना दुःख होत होते. म्हणजेच शिवरायांचे स्वराज्य त्यांना आपले वाटत नव्हते हे यावरून सिद्ध होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यावर आणि राज्याभिषेक झाल्यावर त्यांची मर्जी संपादन करण्यासाठी रामदासांनी शिवरायांचे भजन सुरू केले. निश्चयाचा महामेरू तुमचे देशी वास्तविक केले, परंतु वर्तमान नाही घेतले, प्रसंग नसता लिहिले, क्षमा केली पाहिजे वगैरे प्रकारे शिवरायांची तोंड भरून स्तुती करणारे पत्र रामदासांनी लिहिले. भिकारी जसे स्तुती किंवा भजन केल्यावर पैसा मागतात तसेच हे तंत्र आहे. या पत्रावरून शिवाजी महाराज रामदासांना मुळीच महत्त्व देत नव्हते हे सिद्ध होते. शिवाय महाराजांनी रामदासांना जे पत्र लिहिले असे रामदास भक्त सांगतात, त्यातही रामदासांचा उल्लेख रामदास गोसावी असा एकेरीच आहे. त्यात श्री स्वामी सत्पुरुष समर्थ सद्गुरू असे कोणतेच सन्मानदर्शक शब्द नाहीत. पुढचा मुद्दा आहे रामदास आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांचा. विजापूरचा वजीर मुस्तफा खान यांनी जिंजी येथील शहाजीस विश्वासघाताने कैद केले. 25 जुलै 1648 मधील ही घटना. मुधोळचा बाजी घोरपडे यांनी शहाजींच्या हातापायात बिड्या ठोकल्या. अफजल खान व बाजी घोरपडे यांनी शहाजीच विजापुरास आणले. 10 मार्च 1649 ही घटना. म्हणून पुढे शिवाजी महाराजांनी बाजी घोरपडे यास ठार केले. नोव्हेंबर 1664 ही घटना. रामदास हा याच बाजी घोरपडेचा आश्रित होता. बाजी घोरपडे हा अफजल खानासारखाच विजापूरचा सरदार असून दोघांचे अत्यंत स्नेहाचे संबंध होते. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नावाचा ब्राह्मण अफजल खानाचा वकील होता. याच कुलकर्णीने अफजल खानाच्या वधाच्या वेळी शिवाजी महाराजांच्या मस्तकावर तलवारीने जखम केली होती. अफजल खान, बाजी घोरपडे आणि रामदास यांचे घनिष्ठ संबंध लक्षात घेता कृष्णाजी कुलकर्णीशी रामदासांची निकटचे संबंध असावेत यावर अधिक संशोधन होणे आवश्यक आहे. श्री नर फाटक म्हणतात, प्रसंग व माणसे पाहून त्यांना जे उचित असेल ते सांगणे हा समर्थांच्या स्वभावाचा विशेष घटक आहे. त्याला धरूनच संभाजीस उपदेशपत्र लिहिताना त्यांनी महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे ही शब्दयोजना अंमलात आणली. बापाचा कित्ता त्याच्या पश्चात मुलाने गिरवावा हा उपदेशाचा मामूली शिरस्ता त्या पत्रात दिसतो. पृष्ठ 355 रामदास वाङ्मय आणि कार्य आवृत्ती पहिली 1953 यात अशी नोंद आहे. रामदास म्हणतात, देवी ब्राह्मणी सत्ता करी
तो एक मूर्ख दासबोध 2:1:68 इथे ही नोंद आहे. म्हणजे देव आणि ब्राह्मण यांच्यावर राज्य करणारा मूर्ख होय. याचा अर्थ ब्राह्मणांवर राज्य करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर राजे रामदासांना मूर्ख वाटतात हे स्पष्ट आहे. मध्ययुगीन भारताचा इतिहास या आमच्या ग्रंथात रामदासासंबंधी आमच्यावर दोषारोप करणारे हा लेख आवश्यक वाचावा असे लेखक म्हणतात. श्री नर फाटक हे ब्राह्मण असून सुद्धा त्यांनी रामदासांसंबंधी किती भयंकर व किळसवाणी माहिती दिली आहे हे बघावे. शंका श्री फाटक यांचा प्रामाणिकपणा आम्ही मान्य करतो, परंतु रामदास यापेक्षाही कितीतरी भयंकर असतील म्हणून श्री फाटक यांनी एवढे तरी लिहिले असावे अशी शंका येते. समाजप्रेमामुळे आणि मनुवाद्यांच्या भीतीमुळे रामदासांची त्यांच्याजवळ असलेली सगळीच भयंकर माहिती त्यांनी दिलेली नसावी. कारण 1953 साली श्री फाटक यांनी रामदास वाङ्मय आणि कार्य हा ग्रंथ लिहिला. त्यात असे काही दिसत नाही. शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झालीच नाही. ब्राह्मण लेखकांनी आपल्या वर्णवर्चस्वाचा बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी अनेक खोटे पुरावे बनवून रामदासांचे महत्त्व वाढविले. भेट झाल्याचे सांगितले. कारण सर्वोच्च सन्मान बहुजन महापुरुषाला मिळाला तर ब्राह्मणी वर्चस्व धुळीस मिळेल म्हणून शिवाजी पुढे सर्व नमत असले तरी रामदास नमत नाही. उलट रामदासांपुढे शिवराय नतमस्तक होतात हे दाखवण्यासाठी ही सगळी कागदावरची काल्पनिक करामत होय हे बहुजनांनी लक्षात ठेवावे. यापुढे शिवरायांचा गुरु म्हणून रामदासांचा उल्लेख कोणी केला तर शिवभक्तांनी आपल्या शक्तीनुसार विरोध करावा. कारण शिवरायांपेक्षा रामदास श्रेष्ठ हे दाखविण्यासाठीच त्यांची जाणता राजा वगैरे दांभिक शिवभक्तीचे नाटक असते. मित्रांनो, हे विचार होते माम देशमुख यांच्या रामदास आणि पेशवाई या ग्रंथातील. तर मित्रांनो, शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांचा खरा संबंध उलगडताना आपल्याला इतिहासाच्या अनेक अनपेक्षित गोष्टी समजल्या. रामदासांच्या चरित्राशी जोडलेल्या अनेक कथा, वादग्रस्त मुद्दे आणि ऐतिहासिक गैरसमजांचा आपण सखोल माहिती घेतली, विचार केला. इतिहास हा नेहमी सत्य आणि कल्पनेच्या सीमारेषेवर उभा असतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तपासून पाहणे आवश्यक आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात रामदासांची भूमिका नेमकी काय होती याचा विचार केल्यावर हे लक्षात येते की काही गोष्टी काल्पनिक आहेत तर काही ऐतिहासिक संदर्भाच्या आधारे सत्य असल्याचे दिसून येते. शेवटी इतिहासातील कोणतीही व्यक्ती ही केवळ वादासाठी नव्हे तर आपल्याला प्रेरणा देण्यासाठी असू शकते. म्हणूनच इतिहासाचा अभ्यास करताना आपण तटस्थ दृष्टिकोन ठेवायला हवा. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.